इतिहासातील एक असामान्य घटना आहे आणि राज्याभिषेकाचे हिंदुस्थानाच्या इतिहासातील स्थान याविषयी आपल्या शिवाजी विद्यापीठाने आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक PDF आपल्याला दिलेली आहे आणि सर्वांच्या समक्ष विद्यार्थ्यांनी ती PDF वाचन करायचं आहे आणि त्या वाचनाची व्हिडिओ शूट करून आपल्याला विद्यापीठाच्या पोर्टलला अपलोड करायचे आहे। मी सुरुवात करतो। कृष्णाजी अनंत सभासद आपल्या सभासद वक्रेमध्ये लिहितात, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य चरित्रकार, मराठ्यांचा राजा राजगडावर छत्रपती झाला हे पाहण्याचे भाग्य लाभलेला। त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजगडावर झालेल्या या सोहळ्याचा खरा अर्थ समजलेला हा मराठी बकरकार आहे। त्याचे लिखाण अत्यंत त्रोटक आहे पण ते अतिशय मार्मिक आहे। राज्याभिषेकाच्या महत्त्वाबद्दल हा बकरकार 2च वाक्य लिहून जातो पण त्या वाक्यात सर्व शिवचरित्राचे सार येऊन जाते। तो म्हणतो, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, ही खरोखरच असामान्य गोष्ट होती। शतकानुशतकातून एखाद्या समाजाच्या इतिहासात असा एखादा वैभवशाली दिवस येतो। हिंदू समाजाच्या इतिहासामध्ये आलेला हा वैभवशाली दिवस होता। या युगात सर्वत्र मुसलमान राजे आम्हा हिंदू राजे होता आले नाही, नवे होता येणारच नव्हते। अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या हिंदू समाजात महाराजांनी राज्याभिषेक करून एक नवचैतन्य निर्माण केले। राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार तारीख 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला। या राज्याभिषेक समारंभास शुक्रवार सायंकाळपासूनच सुरुवात होऊन तो शनिवारी सकाळी संपला। या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक बखरी व परकीयांच्या पत्रात आढळते। हा सोहळा असा साजरा झाला। महाराज व त्यांची पट्टराणी सोयराबाई राज्याभिषेक मंडपात आल्यावर राज्याभिषेकाची सुरुवात गणेश पूजन, स्वस्ती पूजन इत्यादी पूजनांनी झाली। यानंतर मंडप पूजा करण्यात आली। मंडपातील महादेवीच्या पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजत कुंभ, पश्चिमेस ताम्रकुंभ व उत्तरेस मातीचे कुंभ तूप, दूध, जल इत्यादींनी भरून ठेवले होते। त्याशिवाय देशातील पवित्र नद्यांच्या या सागरांच्या जलाने भरलेले कुंभही तेथे होते। महावेदीवर अग्नी व ग्रह यांची प्रतिष्ठापना करून वेदमंत्राच्या घोषात होमवन झाले। त्यानंतर महाराजांनी समुद्र स्नान व त्यानंतर पंचामृत स्नान केले। शुक्ल वस्त्र परिधान केल्यानंतर वेदीवरील आसंदीवर विधीपूर्वक आरोहण केले। नंतर अग्निपूजा केल्यावर महाराज अभिषेक शाळेत गेले। अभिषेक व सिंहासनारोहण असे राज्याभिषेकाचे 2 प्रमुख विधी होते। आता अभिषेक